नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो विटा सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर रोहित पवार. जरी नावावरून तुम्हाला असं वाटलं असलं की एखाद्या राजकारण्यांचं नाव आहे का, पण मला असं नेहमी वाटतं की या देश उभारणीमध्ये जेवढा राजकारण्यांचा वाटा आहे तेवढाच इंजिनियरचाही सगळ्यात मोठा वाटा आहे. आणि असे जे यंग इंजिनियर आहेत त्यांचाही फार महत्त्वाचा वाटा आहे, कारण तालुका पातळीपासून जिल्हा पातळीपासून ते लोकांच्या घरांचं स्वप्न साकार करत असतात. आणि दुसरे यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्सवर पण काम करतात. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या शासकीय संस्था सर्वसामान्यांसाठी जे प्रकल्प आणत असतात ते प्रकल्प पोहोचवण्याचं काम ते या माध्यमातून करतायत. त्यामुळे आता आपण अधिक वेळ न दवडता थेट बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर इंजिनियर रोहित पवार यांच्याशी आता आपण गप्पा मारूया. सगळ्यात आधी पहिला प्रश्न आहे तो म्हणजे तुमच्या आतापर्यंत शैक्षणिक प्रवास आम्हाला ऐकायचा आहे. म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डकडे येण्यामागची प्रेरणा कोणाची होती आणि कसा होता एकंदर प्रवास, काय सांगाल? मी ऍक्च्युली प्रॉपर आहे घरणीचं. या, या. 10वी पर्यंत बेटाचं शिक्षण झालं. त्यानंतर फ्रेंड सर्कल जरा एकमेका विचारानं आम्ही या फील्डकडे शिफ्ट झालो. आणि असं बरोबर म्हणजे मित्रांमुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात. हा. बरोबर बरोबर. नाही, ऍक्च्युली फ्रेंड सर्कल असतानाच चांगलं आहे आपलं. म्हणजे पॉझिटिव्ह विचारचे, पॉझिटिव्ह थिंकिंगचे फ्रेंड सर्कल आहे. क्या बात आहे. मग त्याच्यानंतर पुढचा प्रवास असतो ते म्हणजे पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत एक स्ट्रगल असतो सिव्हिल इंजिनियरचा. तर तुम्ही स्वतः वैयक्तिक केलेला पहिला प्रोजेक्ट कुठला, त्याची आठवण काय, कोणाच्या रेफरन्सने मिळाला, कसा होता प्रोजेक्ट तो? स्ट्रगल कसं झालं, माणसाचा भरोसा आपल्याला जास्त असल्यामुळे डायरेक्ट बरं आहे की एक दोन कामं सुरुवातीला डायरेक्टच दिलेत विश्वासन आपल्याला. त्याच विश्वासन आजपर्यंत येत आहे, पुढे राहील 100%, त्यात काही डाऊट नाही. बरोबर. पहिला प्रोजेक्ट कसा होता, म्हणजे कुणाच्या रेफरन्सने मिळालेला, कुठला होता? नाही, त्याला आमचं रिलेटिव्ह म्हणत होतं. बरं. त्यांना माहित होतं शिक्षण चालू आहे, त्यामुळे घ्यायची काही हरकत नाही. बरोबर. सुरुवात छोट्या प्रोजेक्टपासून सुरुवात झाली आणि आता चांगला आहे सगळ्याच्या आशीर्वादानं. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये अनस्किल्ड लेबर किंवा काय म्हणतो अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. आणि अशा कामगारांबरोबर काम करताना साईटवर बऱ्याचदा धोका सुद्धा संभवू शकतो, त्यांच्याकडनं चूक होऊ शकते कारण ते कुशल नसल्यामुळे. तर अशा वेळेला तुम्ही परिस्थिती साईटवर कशी हाताळता? ऍक्च्युली काय सगळीच कामगार काही एक लेवलची नसते, ती पाचवी बोट काही समान नाही. ती कोण स्मार्ट राहते, कोण एखादा कमी जास्त राहतेस. त्यामुळे काय जो एखादा कमी माग पुढे देतो तर आपण एक चांगला माणूस टाकून त्याला आपण ते कव्हर करतोय, जेणेकरून साहेब तो पण शिकून जाते ना, आपली चूक जरा कव्हर होऊन जाते. त्यात काही मालक चांगले असल्यामुळे त्या मालकाला लक्ष देते, बाबा न माणसं आहे ती शेवटी. आणि इंजिनियर लोक आमच्यासारखी काही कंटिन्यू साईड होते ऑन दी स्पॉट एका ठिकाणी थांबू शकत नाही. काही लोक आपल्याला समजून घेते ती. दुसरं रेसिडेन्शियलमध्ये काम करताना तुम्हाला एक जाणवलं असेल की कस्टमरचं असं म्हणणं असतं की माझं बजेट थोडं कमी आहे, इतक्याच बजेटमध्ये आता मला घर बसवून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? आम्ही आता मला माहित नाही मार्केटमध्ये कोण कसं करते, पण आमचं कसं असतं, वर्षभरात एखादं काम गरिबांचं आम्ही आपलं असंच फ्रीमध्ये करून दिल्यानंतर होते. म्हणजे त्यात काय आपलं त्यात काही प्रॉफिट ठेवत असं काही नाही. बाबा तुमच्या इच्छेने काय द्यायचं द्या, तुमचं काय जी कन्सेप्ट आपण त्यात आपण क्लिअर करतोय. बरोबर. माणूस पण आपलं सॅटिस्फाय होते, पुढे आपल्याला घेऊन जाते असं. बरोबर. दुसरं तुम्ही शासकीय संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पण कामं करतात, तर ती कुठल्या प्रकारची आहेत, त्यांची काही नावं सांगता येतील का? रोडची म्हणजे आता कसं आमदार फंडातले काम असतील आपली MLA यांच्यातलं. म्हणजे कुठं 25-15 म्हणलं रोड कन्स्ट्रक्शन म्हणले असतील, कुठं सभा मंडप असतील, त्या हिशोबाने चालू आहे आपलं. बरोबर. दुसरा आता एक वेगळा प्रश्न आहे, ते म्हणजे एक तुम्ही यंग आहात, इंजिनियर आहात, इथले मूळचे आहात सांगलीतले. तर सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे किंवा कुठली क्षेत्र येतात, ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे, तर सांगलीचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल तर? आता बऱ्यापैकी लोक पुण्याला, बेंगलोरला अनेक ठिकाणी मोठमोठ्या सिटी लेवल फिरते ती. तिकडे कसं आहे, FSI जास्त मिळून जाते, मला टावर वगैरे होऊन जाते. आता आपल्याला कसं टावरचं एवढं काही म्हणजे आहेत कुठं. मग आता विट्यात आमचा प्रोजेक्ट चालू आहे, 11 मजली माझ्या फ्रेंड करते. हे असं अनेक प्रोजेक्ट व्हावं जेणेकरून बाहेरचे लोक परत डेव्हलपमेंट एरिया हो असं त्या हिशोबाने. बरोबर. मग शासनानं काय याच्यात पण अजून पावलं उचलली पाहिजेत, आता जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी, लवकर येण्यासाठी? शेवटी आता हे कसं आहे, हळूहळू डेव्हलप व्हायला लागले. काही दिवसात इकडून लक्ष राहिलं. आता बरं की मी विटा पहिल्यातून आमच्या आताच्या विटात बराच फरक आहे. बरोबर बरोबर. हळूहळू 100% ती पण चेंज होऊन जाईल. दुसरं आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टमध्ये असं काम करताना एखादी अडचण आली, समस्या आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग सांगता येईल का? अडचणी आपलं म्हणजे कधी कामगारांची अडचण येते, कधी तंत्रज्ञानाची अडचण येते, कधी स्लॅब करताना काहीतरी अचानक तांत्रिक काहीतरी अडचण येते.
अडचण आली तर आम्ही सरळ मालकांना सांगतो 2 दिवस वेट करायला लागेल. कसं ही अच्छा. अडचण काहीतरी आपलं कसं पण गडबडीत काम करून ती काय परत होणारी गोष्ट नाही. माणूस घरी एकदा म्हणते. हम्म, हम्म. स्वप्न एक असतं प्रत्येकाचं. बरोबर. भले 1 महिना काम लेट झालं तर ते पण कसं आहे माणूस सॅटिस्फाय होणं आणि काम क्वालिटी चोख करून देण्यात ती महत्व आहे. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते हम्म. तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे आपण? आता बऱ्यापैकी लोक कसं ऍडव्हर्टाइजमेंटवर राहते. जो जास्त ब्रँड आहे त्याचा पण रेट जरा जास्त राहते. हम्म, हम्म. आता बऱ्यापैकी अनेक कंपनी आहेत त्या आपल्या मार्केटमध्ये. आमचं कसं आहे बाबा ISI मार्किंगवर राहते. हम्म, हम्म. त्या हिशोबाने सगळं वापरते. बऱ्यापैकी आम्ही आयकॉनला जास्त स्कोप करतोय. बरं, आयकॉन तुम्ही वापरलेले आहे यापूर्वी, तर तुमचा प्रॉडक्ट आणि सर्व्हिस म्हणून कसा आहे अनुभव? हे आतापर्यंत एकदम बेस्ट आहे. ओके. ओके. त्यामुळे असं कंपल्सरी आहे की बाबा हे वापरले तरी एकदम ओके बिल्डिंगला. ओके. आणि शेवटचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रात जे आता तुमच्यासारखेच यंग इंजिनियर येत आहेत, त्यांचं पहिलं पाऊल आहे, त्यांना एक सिनियर म्हणून, मित्र म्हणून काय सल्ला द्याल? नवीन काम घ्यायच्या नादानं आपलं रेट पाडून घेते ती. बरोबर. मार्केट काय चाललंय त्या मार्केटच्या हिशोबानेच राहिलेलं बरं आहे. हम्म, हम्म, हम्म. बिझनेस हो भारी आहे. बिझनेस मध्ये काय हरकत नाही, पण लोक काय करते कमी रेटनं काम घेऊन परत मग मार्केट मधनं कट ऑफ होते ती. हम्म, हम्म. त्याशिवाय आपण जी मार्केटमध्ये चालली एखादा सिनियर लोकांना का एक्सपिरियन्स वाल्यांशी चर्चा करून काय असेल 1-2 रुपये कमी करून काम घेण्यात काय हरकत नाही. बरोबर. सो हे होते इंजिनियर रोहित पवार सर, आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितलं. सगळ्यात महत्त्वाचं, या क्षेत्रात जे नवीन तरुण इंजिनियर आहेत कामासाठी उगाच रेट पाडून किंवा रेट कमी करून तुम्ही ती कामं घेऊ नका. त्याचा अल्टिमेटली नुकसान ते त्या ग्राहकाचं होणार आहे, दर्जावर होणार आहे, आणि अर्थात त्या संपूर्ण मार्केटवर त्याचा परिणाम होणार आहे. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.